या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 12 मॅग्नेटिझम हा टॉपिक आपण सुरू करू. तर मॅग्नेटिझम या युनिटमध्ये आपण मॅग्नेटच्या संदर्भात काही डेफिनेशन्स आणि तसंच काही डेरिव्हेशन्स आपण पाहणार आहोत. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेट, और इट इज कॉल्ड ॲज अ बार मॅग्नेट त्याला म्हणतो आपण. तर प्रत्येक मॅग्नेट जो असतो it having two poles, one is called as a north pole and another is called as a south pole. Okay, so these are nothing but this is called as a bar magnet with two pole, north pole and south pole. त्यानंतर आपल्याला ह्याची काही प्रॉपर्टीसुद्धा माहिती आहेत. आपल्याला माहिती आहे की या दोन पोलपैकी जे अपोजिट पोल जे असतात म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल याच्यामध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि दोन सिमिलर पोल जर घेतले आपण म्हणजे दोन नॉर्थ पोल घेतले आणि तसं दोन साऊथ घेतले तर याच्यामध्ये कुठला असतो, दिस इज फोर्स ऑफ रिपल्शन असतं सिमिलर पोलमध्ये. ओके, सो दिस इज नथिंग बट दी मॅग्नेट. आणि आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटची स्पेशलिटी काय असते, तर मॅग्नेट आयर्नला काय करतो, ॲट्रॅक्ट करतो. लोखंडाला काय करतो, मॅग्नेट हा ॲट्रॅक्ट करतो. ओके, सो दिस इज नथिंग बट दी बार मॅग्नेट. आता ह्या बार मॅग्नेटचे काही आपण प्रॉपर्टीज पाहू. तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अँड मॅग्नेटिक फील्ड. तर आपण लक्षात घ्या इलेक्ट्रोस्टॅटिक या युनिटमध्ये चार्जच्या संदर्भात आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय पाहिलं होतं. तसंच लक्षात घ्या या मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात. ओके, सो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विच इज स्टार्ट्स फ्रॉम दी नॉर्थ पोल आणि एंड ऑन दी साऊथ पोल. कुठून स्टार्ट होतात, नॉर्थ पोलने स्टार्ट होतात आणि साऊथकडे एंड होतात. त्यानंतर द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स क्रॉसिंग पर युनिट एरिया डिसाइड्स द मॅग्नेट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. तर या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एखाद्या मॅग्नेटच्या मध्ये किती असतात याच्यावरून त्या मॅग्नेटची स्ट्रेंथ, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जी काय आहे ती ठरलेली असते. ओके, त्यानंतर पुढे पहा नेक्स्ट द number of lines of force is called as a magnetic flux. तर नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. आणि मॅग्नेटिक फ्लक्स जे काही एस आय युनिट आहे, सो एस आय युनिट फॉर दी मॅग्नेटिक फ्लक्स इज वेबर. आपण त्यावेळेला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय पाहिलं होतं, तर या ठिकाणी लक्षात घ्या मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे, so let us consider this is the magnetic flux phi. So its SI unit is, we can say here, the Weber. Weber is the SI unit for the magnetic flux. Okay, आता एक सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन म्हणजे काय, तर मॅग्नेटिक फील्ड. सो व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड? फॉर स्पेसिफिक केस ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड विच इज नॉर्मल टू द फायनाइट एरिया A, the magnitude of magnetic field strength B at a point in the area is given by मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू फ्लक्स अपॉन एरिया. तर एखाद्या मॅग्नेटचा किती फ्लक्स पर्टिक्युलर एरियामधून पास होतो त्याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक फ्लक्स. पर युनिट एरिया इज कॉल्ड मॅग्नेटिक फील्ड. सो सिम्बॉलिकली वी कॅन राईट हिअर दिस B इज इक्वल टू फाय डिवायडेड बाय A. सो in this case phi is called as a magnetic flux and A is the area. Okay, so this is called as an important definition and that definition which is known as a magnetic field. ही definition फार महत्त्वाची आहे. त्यानंतर the SI unit of magnetic field. तर मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय असणार, मग आपल्याला माहिती आहे की फ्लक्सचं युनिट काय आहे, फ्लक्स युनिट वेबर आणि एरियाचं युनिट काय, मीटर स्क्वेअर. तर वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, इथं पहा, सो वेबर पर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ दी मॅग्नेटिक फील्ड. ओके, किंवा त्याला दुसऱ्या नावानं सुद्धा सांगतात त्याचं युनिट. सो मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू इज मेजर इन टेस्ला. द टेस्ला ही युनिट कशाचं आहे, मॅग्नेटिक फील्डचं आहे. आणि तसंच 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. गॉस हे युनिट CGS आहे, टेस्ला युनिट कशा आहे, SI सिस्टीम आहे. त्यामुळे दोन्हीमधलं रिलेशन काय असणार आहे, 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. ओके, आता यानंतर लेट्स कन्सिडर दिस इज द बार मॅग्नेट. आता ह्या बार मॅग्नेटचे काही महत्त्वाचे आपल्याला प्रॉपर्टीज पाहिजे आहेत. कोणकोणते या बार मॅग्नेटमध्ये डेफिनेशन्स असतात हे आपल्याला पाहिजे आहे. सो लेट्स कन्सिडर दिस इज द बार मॅग्नेट. ओके, हे पहा या ठिकाणी हे आहे
सो दिस इज ए सिम्पल बार मॅग्नेट. तर या बार मॅग्नेटचं लक्षात घ्या, हा आहे नॉर्थ पोल, दिस इज नथिंग बट दी साऊथ पोल, 2 पोल आहेत. ओके. त्यानंतर आता या बार मॅग्नेटचं नॉर्थपासून ते लक्षात घ्या साऊथपर्यंतचे जे काय डिस्टन्स आहे, कुठून तर नॉर्थपासून ते साऊथपर्यंत, याला म्हणायचं मॅग्नेटिक लेंथ. दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक लेंथ. आणि ही मॅग्नेटिक लेंथ किती असते, तर ही मॅग्नेटिक लेंथ असते 2 × L. ओके. सो सेपरेशन बिटवीन मॅग्नेटिक पोल इनसाइड द मॅग्नेट, काय सेपरेशन बिटवीन मॅग्नेटिक पोल इनसाइड द मॅग्नेट इज 2L. ही किती आहे, 2 × L आहे. आणि तसं या ठिकाणी +Q आणि -Q असे 2 लक्षात घ्या, इथं सिम्बॉल दाखवलेत. तर -Q म्हणजे काय, दिस इज कॉल्ड ॲज अ पोल स्ट्रेंथ. ओके. तर साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ जी असते ती असते -Q आणि नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ असते किती, +Q. सो दिस इज कॉल्ड ॲज अ पोल स्ट्रेंथ, म्हणजे त्या पोलची स्ट्रेंथ किती आहे, ओके, अट्रॅक्ट करण्याची किंवा रिपेल करण्याची. सो दिस इज कॉल्ड ॲज अ पोल स्ट्रेंथ. आता या मॅग्नेटचा टोटल जो का डिस्टन्स आहे पहा, या कटपासून ते या कटपर्यंत, दॅट इज कॉल्ड ॲज अ, याला म्हणायचं मॅग्नेटिक लेंथ. ओके. दॅट इज टोटल डिस्टन्स ऑफ दिस मॅग्नेट इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक जॉमेट्रिक लेंथ. टोटल डिस्टन्स हा इथून ते या इथपर्यंत डिस्टन्स जो आहे त्या मॅग्नेटचा, त्याला म्हणायचं जॉमेट्रिक लेंथ. आणि या आतमध्ये जे काय पोल असतात ते त्या मॅग्नेटचे थोडेसे आतमध्ये आहेत पहा, इथे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ओके. तर या 2 पोलमधला जो का डिस्टन्स आहे ए आणि एसमधला, दिस इज कॉल्ड ॲज अ, याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक लेंथ. ओके. 2L इज द मॅग्नेटिक लेंथ आणि ही कुठली आहे, जॉमेट्रिक लेंथ. ओके. त्यानंतर पुढे बार मॅग्नेट हॅ 2 पोल हे दिलं इथं. त्यानंतर आपल्याला एक डेफिनेशन पाहिजे, दॅट डेफिनेशन इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके. तर ॲज द बार मॅग्नेट हॅज 2 पोल्स, ॲज द बार मॅग्नेट हॅज 2 पोल विथ इक्वल अँड अपोजिट पोल स्ट्रेन, त्यांची पोल स्ट्रेन इक्वल अँड अपोजिट असते. ओके. सो it is analogous to the electric dipole. So magnetic dipole moment is, therefore we can give an equation m is equal to q into 2l. तर या ठिकाणी q म्हणजे काय, q म्हणजे पोल स्ट्रेंथ आहे आणि 2l म्हणजे काय, 2l म्हणजे मॅग्नेटिक लेंथ आहे. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इट इज जनरेटेड बाय कॅपिटल एम, युजली कॅपिटल एमने दर्शवतात. सो कॅपिटल एम इज इक्वल टू q into 2l. q म्हणजे काय, पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ हे आपण मॅग्नेट्यूडमध्ये घ्यायचे आहे, म्हणजे प्लस येणार ती q. आणि 2L म्हणजे काय, सो 2L इज द मॅग्नेटिक लेंथ. ओके. सो हे डेफिनेशन फार महत्त्वाचे आहे. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑर सिम्पल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑर मॅग्नेटिक मुवमेंट सुद्धा म्हणतात त्याला. सो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट एम इज इक्वल टू Q into 2L. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला. या ठिकाणी Q म्हणजे पोल स्ट्रेंथ, 2L म्हणजे काय, 2L म्हणजे काय या ठिकाणी, तर हा एन आणि साऊथ, नॉर्थ आणि साऊथमधलं जो काही आहे मॅग्नेटचे जे काही पोल आहे त्याच्यामधला डिस्टन्स आहे, दॅट इज मॅग्नेटिक लेंथ. ओके. आणि एसआय युनिट ऑफ दी पोल स्ट्रेंथ, तर या पोल स्ट्रेंथचं युनिट काय आहे, तर ॲम्पियर मीटर आहे. पोल स्ट्रेंथ जे +Q आणि -Q आहे, हे साऊथ पोलची आहे -Q, नॉर्थ पोलची किती आहे, +Q आहे. तर या पोल स्ट्रेंथचं युनिट काय आहे, दॅट इज इक्वल टू ॲम्पियर इंटू मीटर. ओके. तर मग मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा युनिट काय येणार, हे पहा, कॅपिटल एम इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे Q into 2L आहे. ओके. तर क्यूचं युनिट काय पाहिलं आपण, ॲम्पियर इंटू मीटर आहे. आणि मग लेंथचं युनिट काय असणार आहे, लेंथ इज ऑलवेज मेजर्ड इन मीटर. त्यामुळे हा इकडचा 1 मीटर ह्याला मल्टिप्लाय झाला. ओके. सो युनिट ऑफ दी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. ओके. सो युनिट शेवटी आहे पहा, सो युनिट ऑफ दिस मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज ॲम्पियर मीटर स्क्वेअर. काय ना, हा एक ॲम्पियर, हा मीटर, या 2Lचा 1 मीटर काय झाला, ह्याला मल्टिप्लाय झाला. सो एस आय युनिट ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज ॲम्पियर इंटू मीटर स्क्वेअर. ओके. सो दीज आर दी इम्पॉर्टंट सम बेसिक कन्सेप्ट. आता यानंतर आपल्याला आणखीन 2 डेफिनेशन पाहिजे आहेत. या ठिकाणी या मॅग्नेटमध्ये पहा, नॉर्थ आणि साऊथ पोलला जोडणारी जी का हॉरिझॉन्टल ही जी काही रेषा जी आहे, डॉटेड दाखवली शेवटी पहा इथं, ही हॉरिझॉन्टल रेषा जी आहे नॉर्थ आणि साऊथ पोलला जोडणारी, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲक्सिस ऑफ द मॅग्नेट. याला म्हणायचं मॅग्नेटचा ॲक्सिस. ओके. आणि या मॅग्नेटच्या सेंटरमधून जाणारा ओ हा सेंटर आहे, सेंटरमधून जाणारा एखादा समजा आपण प्लेन घेतला, तर तो प्लेन समजा हा जर सेंटरमधून जात असेल, ओके, तर हा वरचा जो काय पॉईंट असतो या मॅग्नेटचा, या सेंटरपासून ते वरचा, दॅट इज कॉल्ड ॲज अ, याला म्हणायचं इक्वेटर ऑफ द मॅग्नेट. ओके. सो देर आर 2 मोर डेफिनेशन. द लाईन जॉईनिंग नॉर्थ अँड साऊथ पोल हॉरिझॉन्टल, तर हॉरिझॉन्टलमध्ये नॉर्थ आणि साऊथ पोलला जोडणाऱ्या रेषेला म्हणायचं ॲक्सिस. आणि सेंटरमधून प्लेन पास होणारा जो काय वरती
आपल्याला जो काय पॉईंट मिळतो या मॅग्नेटच्या सेंटरच्या वरती, दॅट इज कॉल्ड ॲज अ इक्वेटर ऑफ द मॅग्नेट. ओके, तर इक्वेटर आणि तसंच ॲक्सिसचं डेफिनेशन काय पहा. फर्स्ट ॲक्सिस, इट इज अ लाईन पासिंग थ्रू बोथ द पोल ऑफ ए बार मॅग्नेट. ऑब्वियसली देर इज ओनली वन ॲक्सिस फॉर दिस गिवन बार मॅग्नेट. तर या बार मॅग्नेटला एकच ॲक्सिस असणार आहे. नॉर्थ अँड साऊथ पोलमध्ये जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतो आपण, ॲक्सिस. त्यानंतर इक्वेटर म्हणजे काय पहा. अ लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ ए मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू इट्स ॲक्सिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक इक्वेटर. तर अशी लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ द मॅग्नेट, तर सेंटरमधून जाणारी आणि त्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारी, म्हणजे इथं पहा या ठिकाणी दाखवलं आहे. तर ही जी लाईन जाणार आहे ती सेंटरमधून जाणारी आणि ॲक्सिसलाही परपेंडिक्युलर आहे. ओके, ही लाईन. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ इक्वेटोरियल पॉईंट ऑर इक्वेटोरियल लाईन त्याला म्हणतो आपण. सो यानंतर पुढे आहे मॅग्नेटिक लेंथ. आपण मागाशीच पाहिलं मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय. सो मॅग्नेटिक लेंथ इज डिस्टन्स बिटवीन द टू पोल ऑफ द मॅग्नेट. हे पहा इथं. सो दिस इज द मॅग्नेट. तर ह्या एन आणि साऊथ, नॉर्थ आणि साऊथमधला डिस्टन्स जो आहे दॅट इज कॉल्ड द मॅग्नेटिक लेंथ. त्याला आपण काय म्हणतो 2 × L. तसंच मॅग्नेटिक लेंथ आणि जॉमेट्रिक लेंथ याच्यामधलं रिलेशन आहे. सो मॅग्नेटिक लेंथ विच इज इक्वल टू 2L. मॅग्नेटिक लेंथ किती आहे, 2 × L आहे, विच इज इक्वल टू 5/6 × जॉमेट्रिक लेंथ. So this is the relationship between, this is a very important relationship between the magnetic length and the geometric length. किती असते तर लक्षात ठेवा, मॅग्नेटिक लेंथ जी असते ती 5/6 × जॉमेट्रिकल लेंथ असते. ओके, सो दीज आर दी इम्पॉर्टंट रिलेशनशिप बिटवीन द टू लेंथ. वन इज मॅग्नेटिक लेंथ, अदर इज द जॉमेट्रिक लेंथ. याच्यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल येऊ शकतं. या दोन लेंथपैकी कोणती तरी एक देतील तुम्हाला. मॅग्नेटिक लेंथ देतील, जॉमेट्रिकल विचारतील, किंवा जॉमेट्रिकल लेंथ देतील, मॅग्नेटिक लेंथ विचारतील तुम्हाला. ओके, यू नो दिस कन्वर्जन फॅक्टर 5/6. मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 × जॉमेट्रिक लेंथ. ओके, तसंच तुम्हाला या फॉर्म्युलावरती पण न्यूमेरिकल येऊ शकतं. एम इज इक्वल टू Q × 2L. या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला Q आणि 2L देतील. 2L म्हणजे मॅग्नेटिक लेंथ आणि Q इज द पोल स्ट्रेंथ. यू हॅव टू फाइंड आउट हिअर कॅपिटल M. ओके, तर जी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, गिवन व्हॅल्यू जी आहे ती घेऊन त्याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये ठेवायचं. यू विल गेट द कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट द आन्सर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पुढे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए बार मॅग्नेट. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए बार मॅग्नेट ॲट अ पॉईंट अलॉंग द ॲक्सिस ॲट अ पॉईंट फॉर दी अलॉंग दिस इक्वेटर. ओके, तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ बार मॅग्नेट ॲट अ पॉईंट अलॉंग द ॲक्सिस अँड द पॉईंट अलॉंग दिस इक्वेटर. तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची आहे. कुठे कुठे फाइंड आउट करायची आहे, दोन ठिकाणी काढायची आहे. एक म्हणजे अलॉंग द ॲक्सिस काढायची आहे आणि दुसरं म्हणजे अलॉंग द इक्वेटर. आपण आत्ताच मगाशी पाहिलं होतं की ॲक्सिसचा पॉईंट म्हणजे काय आणि इक्वेटरचा पॉईंट म्हणजे काय. ओके, तर ॲक्सिसला आणि इक्वेटरला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची आहे. तर इथे बघू आपण कसं फाइंड करायचं. सो let us consider way to find out magnetic field due to a bar magnet at a point along the axis. सर सुरुवातीला आपण काय करू, ॲक्सिसचा आपण पॉईंट घेऊ. तर हा एक मॅग्नेट आहे. लेट्स कन्सिडर दिस इज अ मॅग्नेट. ओके, तर पॉईंट P जो आहे तो ह्या मॅग्नेटच्या बाहेर आहे. आपण पाहिलं नॉर्थ आणि साऊथ पोलमधला डिस्टन्स हे 2L मॅग्नेटिक लेंथ, आणि सेंटरपासून ते या Pपर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते आपण R म्हणू. P म्हणजे काय, कारण ते ॲक्सियल पॉईंट आहे, तिथं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळवायची आहे, फाइंड आउट करायची आहे ड्यू टू दिस बार मॅग्नेट. ओके, तर N आणि Sमधलं डिस्टन्स आहे 2L. मग साऊथ पोल आणि सेंटरचं डिस्टन्स किती असणार, जी L असणार, आणि सेंटरपासून नॉर्थ पण डिस्टन्स असणार L असणार आहे. आता या ठिकाणी डायग्राममध्ये NP किती असणार आहे, NP, तर NP इज इक्वल टू किती असणार आहे, R - L असणार आहे. या टोटल आरमधून आपण L मायनस केलं, यू विल गेट NP. आणि SP किती असणार आहे, S पासून P पहा, टोटल R, आणि इकडचं S पासून ते O पर्यंतचं L. सो दिस इज इक्वल टू R + L. ओके, आता या ठिकाणी R जो आहे म्हणजे पॉईंट P जो आहे तो अगदी दूरवरती आहे ॲज कम्पेअर्ड टू लेंथ. नॉर्थ पोल आणि सेंटर जे आहे मॅग्नेटचं ते डिस्टन्स अगदी काय कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू द डिस्टन्स R. ओके, सो R इज व्हेरी ग्रेटर दॅन L. आता या ठिकाणी एक इक्वेशन लक्षात घ्या होतं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. तर इलेक्ट्रिक डायपोल इज इक्वल टू 1/4πε0 × 2P/R³. P म्हणजे दिस इज द मॅग्नेटिक इलेक्ट्रिक डायपोल आहे ते. P म्हणजे काय, इलेक्ट्रिक डायपोल आहे. तसंच या ठिकाणी B आहे, B इज इक्वल टू मॅग्नेटिक इंडक्शन, B इज इक्वल टू μ0/4π
μ0/4π हे काय कॉन्स्टंट आहे. जसं इथं 1/4π इप्सिलॉन 0 आपण घेतलं होतं. इप्सिलॉन 0 इज अ परमिटिव्हिटी कॉन्स्टंट, मीडियमचं कॉन्स्टंट. तसं या ठिकाणी μ0ला काय म्हणायचं, सो दॅट μ0 इज कॉल्ड एज अ परमिएबिलिटी. याला म्हणायचं परमिएबिलिटी. हा पण मीडियमचा कॉन्स्टंट असणार आहे. ओके, इट्स व्हॅल्यू इज 4π × 10⁻⁷ वेबर पर ॲम्पियर मीटर, μ0ची व्हॅल्यू. सो बी एक्सिस इज इक्वल टू μ0/4π विच इज अ कॉन्स्टंट 1 मल्टिप्लाय बाय 2 इंटू m डिवायडेड बाय r³. तर इथे m म्हणजे काय, m इज द मॅग्नेटिक डायपोल मुमेंट, म्हणजे आपण मागाशी डेफिनेशन पाहिली होती ती. ओके, सो दिस इज अ वेक्टर क्वांटिटी. सो मॅग्नेटिक इंडक्शन ऑर द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट ॲट ए पॉईंट अलॉंग द ॲक्सिस काय असणार आहे, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे पॉईंट पी या ठिकाणी जी काय मॅग्नेटिक इंडक्शन जी आहे ती आहे μ0/4π × 2m डिवाइड बाय r⁻³ ओके. सो दिस इज द ॲक्सियल पॉईंट अलॉंग द ॲक्सियल पॉईंट, मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ॲक्सियल पॉईंट. आता इक्वेटोरियल पॉईंट पहा, तर हा एक मॅग्नेट घेतला आपण. ऑब्वियसली एन आणि एसमधला डिस्टन्स 2l, मॅग्नेटिक लेंथ आहे 2 × l. आता याच्या सेंटरपासून जाणारं मॅग्नेटच्या ओ म्हणजे सेंटरपासून जाणारं वर्टिकल प्लेन जो आहे पॉईंट पी, या पॉईंट पीला म्हणायचं दिस इज कॉल्ड एज अ इक्वेटोरियल पॉईंट. हा पॉईंट कुठला आहे, सो दिस पॉईंट पी इज कॉल्ड एज अ इक्वेटोरियल पॉईंट. आता इक्वेटोरियल पॉईंटसाठी सुद्धा इन द इलेक्ट्रोस्टॅटिक आपण इलेक्ट्रिक इंडक्शन त्या ठिकाणी किती होतं, तर 1/4π इप्सिलॉन 0 × p/r⁻³ ओके. सो दिस इज फॉर द इलेक्ट्रिकलसाठी. आता मॅग्नेटिक फील्डसाठी अलॉंग द इक्वेटर मॅग्नेटिक इंडक्शन किती असतो पहा. सो मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉईंट पी अलॉंग इक्वेटर इज इक्वल टू अगेन μ0/4π इज अ कॉन्स्टंट, μ0ला म्हणतो आपण परमिएबिलिटी. सो मल्टिप्लाय बाय m/r³. सो m म्हणजे काय या ठिकाणी, अगेन दिस इज कॉल्ड एज अ मॅग्नेटिक डायपोल मुमेंट. ओके, सो इक्वेटोरियल पॉईंटला मॅग्नेटिक इंडक्शन किती असतं, μ0/4π मल्टिप्लाय बाय m डिवायडेड बाय r⁻³. r डिस्टन्स कुठला आहे पहा, तर r हा डिस्टन्स या मॅग्नेटच्या सेंटरपासून ते कुठं आपला मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे पॉईंट पी, तो डिस्टन्स आहे काय r. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या निगेटिव्ह साईन कधी कधी लिहितो आपण व्हेक्टर जर टर्म असेल तर, कारण या ठिकाणी निगेटिव्ह साईन का आलेली, बिकॉज निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट शोज दॅट या ठिकाणी जी काय मॅग्नेटिक फील्ड जी आहे विच इज फ्रॉम दी साऊथ टू द नॉर्थ पोल, ओके, और बी इज अपोजिट टू द यम. आता आपण बी ॲक्सिस म्हणजे ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड किती असते मगाशी पाहिलं आपण, तर ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड μ0/4π × 2m/r³ आहे. ओके, ॲक्सियल पॉईंट मॅग्नेटिक इंडक्शन ॲट द ॲक्सियल पॉईंट. आणि इक्वेटोरियल पॉईंट किती आहे, तर वरती पहा μ0/4π m/r³ आहे. या दोन्हीमध्ये रिलेशन पहा इथे दाखवले, बी ॲक्सिस इज इक्वल टू 2 × बी इक्वेटर. ओके, सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन ॲक्सियल मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग द ॲक्सिस अँड मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग द इक्वेटर. ओके, तर हे दोन रिलेशनशिप आहेत, लक्षात ठेवा. या दोन रिलेशनशिपवरती तुम्हाला न्यूमरिकल येऊ शकतात. μ0/4π तुम्हाला देऊ शकतात m आणि r³. ओके, हे पण व्हॅल्यू दिली की तुम्ही बी कॅल्क्युलेट करू शकता. किंवा या ठिकाणी ॲक्सियल मॅग्नेटिक फील्डसाठी μ0/4π दिलेलं आहे, m आणि r³ दिली की तुम्ही बी ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड फाइंड करू शकता. ओके, सो दिस इज द वन ऑफ दी डेरिवेशन फॉर दी मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू द बार मॅग्नेट ॲट अ पॉईंट अलॉंग द ॲक्सिस आणि इक्वेटर. ओके, आणि या दोन्हीमधलं रिलेशनशिप. सो बी ॲक्सिस इज इक्वल टू 2 × बी इक्वेटर आपण मग अशी पाहिलं ते. ओके, सो दिस इज अ मॅग्नेट. तर हे मॅग्नेट आहे, सर्वांना माहिती आहे, 2 पोल, नॉर्थ अँड साऊथ पोल. यानंतर एक न्यूमरिकल भाग कसा आहे, ए शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल हॅज मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू 0.5 एम्पियर मीटर स्क्वेअर. तर मॅग्नेटिक मुवमेंट किती आहे, 0.5 एम्पियर मीटर स्क्वेअर आहे. नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 20 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ मॅग्नेटिक डायपोल. ओके, तर आपल्याला काय काढायचं आहे, मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे दोन्ही ठिकाणी, किती अलॉंग द ॲक्सिस आणि अलॉंग द इक्वेटर. आणि ती दोन्ही पॉईंट किती डिस्टन्सवरती आहेत त्या मॅग्नेटच्या सेंटरपासून, तर हे 20 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहेत फ्रॉम द सेंटर ऑफ द मॅग्नेट. नाव हिअर μ0 इज गिवन, सो μ0 इज इक्वल टू 4π × 10⁻⁷ SI युनिट. सर्वात पहिल्यांदा आपण गिवन डेटा घेऊ.
सो एम इज इक्वल टू कॅपिटल एम किंवा स्मॉल एम घेऊ शकतो आपण. सो एम इज इक्वल टू 0.5 ॲम्पियर मीटर स्क्वेअर. तर ॲम्पियर मीटर स्क्वेअर म्हणजे काय, हे कशाचं युनिट आहे, ॲम्पियर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो 0.5 इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज गिवन ॲम्पियर मीटर स्क्वेअर. आपला डिस्टन्स दिलं आहे आर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, कन्वर्टेड इंटू मीटर म्हणजेच 20 इंटू 10⁻². सो दिस इज इक्वल टू 0.2 मीटर. तर पी ए म्हणजे अलॉंग द ॲक्सिस आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे आहे. सो वी हॅव टू यूज हिअर फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला काय येणार या ठिकाणी, तर पहिला फॉर्म्युला आहे इथे बी इज इक्वल टू μ0/4π2m/r⁻³ ओके. तर μ0/4π व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इथे 4 × 10⁻⁷. सो दिस इज इक्वल टू μ0/4π इज इक्वल टू, आता या ठिकाणी हा μ0ला या 4π खाली आला, μ0ला 4π काय केलं, डिवाईड केलं, ते राहणार काय 10⁻⁷. मग इथं μ0/4π किती लिहिलं आपण. सो इन दिस केस μ0/4π इज इक्वल टू किती लिहिलं आपण 10⁻⁷. कळालं 10⁻⁷ का लिहिलं, कारण आपल्याला दिलेली व्हॅल्यू आहे μ0 इज इक्वल टू 4π × 10⁻⁷. ओके. मग या μ0ला 4π खाली डिवाईड झाला, राहणार काय -7 10⁻⁷. सो दिस इज इक्वल टू μ0/4π इंटू 2m/r⁵. हे झाला फॉर्म्युला. यानंतर आपण μ0/4π घेऊ 10⁻⁷. 2 मल्टिप्लाय बाय 2 फॅक्टर आहे. त्यानंतर एम म्हणजे काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू 0.5 आणि डिवायडेड बाय r⁻³ डिस्टन्स किती आहे सेंटरपासून अलॉंग द ॲक्सिस, तर 0.2 मीटर आहे. सो 0.2चा क्यूब येणार. ओके. सो दिस इज इक्वल टू, सो हिअर दिस बिकम 2 × 0.5. तर 0.5 म्हणजे किती 1/2. हे 2ला 1/2 कॅन्सल झाले 10⁻⁷ आणि डिवाइड बाय 0.2चा क्यूब किती येणार 8 × 10⁻³ ओके. मग हे 10⁻³ वरती गेले +3 झाले, तर -7 आणि +3 किती झाले, -7 +3. इथे हे -7 आहे आणि इथं +3 आहे, -4 झाले इथे. ओके. सो 1/8 × 10⁻⁴. आन्सर इज 1/8 म्हणजे 1.25 × 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. बघा वेबर पर मीटर स्क्वेअर युनिट ऑफ दी मॅग्नेटिक इंडक्शन और मॅग्नेटिक फील्ड. ओके. तर ॲक्सिसला मॅग्नेटिक फील्ड किती आलेली आहे आपली 1.25 × 10⁻⁵. ओके. हे ॲक्सिसला. आणि इक्वेटोरियलचा पॉईंट इक्वेशन काय आहे, सो अलॉंग द इक्वेटर वी नो द फॉर्म्युला बी इक्वेटर इज इक्वल टू μ0/4π m/r⁻³. तर μ0/4π किती लिहिणार 10⁻⁷. एम म्हणजे काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज 0.5 फक्त येणार. ओके. r⁻³ म्हणजे r म्हणजे डिस्टन्स आहे तो त्या मॅग्नेटच्या सेंटरपासून वरती इक्वेटोरियल पॉईंटचा 0.2. ओके. सो कॅल्क्युलेट करू आपण. सो दिस इज इक्वल टू 0.5 × 10⁻⁷ मल्टिप्लाय बाय 10⁻⁷. मग हा डेसिमल पॉईंट काय केला आपण उजवीकडे सरकवला, इथे झाले 10⁻⁴ किती -1 झाले. हा उजवीकडे सरकवला म्हणजे एक मायनस वाढत गेला. सो एक -1 म्हणजे -7 -1 किती झाले -8 झाले. सो 5 × 10⁻⁸ डिवाइड बाय ही व्हॅल्यू 8 × 10⁻3. सो दिस इज इक्वल टू 5/18 केला आपण. सो 0.628 × 10⁻⁵ येणार वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, हे एक छोटंसं न्यूमरिकल होतं. या प्रकारचे न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करू शकता वेगवेगळे. आता ह्याच प्रकारचे न्यूमरिकल वेगळ्या CETमध्ये NET JEEमध्ये न्यूमरिकल येऊ शकतात. सिम्पल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असू दे, अलॉंग द ॲक्सिस असू दे, अलॉंग द इक्वेटर असू दे. ओके. तर हे होतं आजचं आपलं व्हिडिओ. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बाकीचे आर्टिकल आपण या टॉपिकमधले पाहू. ओके. ठीक आहे.